ब्लॉग. तर भाऊनं जस्ट असं आहे की मला जिमला जाता आला नाही, जिमला घेतली होती सुट्टी, कारण की रात्री एक इन्व्हिटेशनचा प्रोग्राम होता. त्यानिमित्ताने मला शूट करता करता खूप लेट झालं. मी घरी आलो 2:45 वाजता. मी व्हिडिओ तेव्हा टाकली, 3ला आणून झोपतो मला 5:45 झाले. त्यानिमित्ताने मला व्हिडिओ शूट करताना आलं ना. आज जिमला ब्रेक घेणार आहे, उद्या जिमची व्हिडिओ कंटिन्यू चालू करणार. तर काय आता आपण जाऊया मस्त की नाश्ता करूया. डाएट वगैरे बनवणार आहे. तर मी ना आजचा डाएट का तुम्हाला सांगतो. मूग आणि चणे हे पौष्टिक आहे. त्याच्यानंतर मी घेणार आहे 2 केळी, अंडे आणि बनाना आणि बॉर्मिटा मिक्स करून पिणार. त्याला काय झालं जातो काय. खूप दिवस झाले बाई मला व्हिडिओ दाखवले नाही डाएटची. जस्ट आता माझा नाश्ता झालेला आहे व्यवस्थित. मी थोडा आलो बाहेर शुद्ध हवा खायला आलो. काय करू भावानं, जाम ऊन आहे. तुम्ही पाहू शकता किती कडक ऊन आहे. आपली मागं गाडी लावली बघा कशी तर चमकते गाडी. गाडी कडक ऊन आहे. त्यानिमित्तानं आंघोळ बिंघोळ करतो. माझ्या आंघोळीच्या नंतर भेटतो गायचं वाटतं. आता रेडी बिडी झालं ना. आजचा टाईम दिलेला आहे 1:45 वाजलेले आहेत करेक्ट. आता 1:45 वाजतील भावांनो. मग आता जाऊ आपण पेट्रोल भरू, कारण की ऊन खूप कमी आहे. त्यानिमित्त मला लवकर जाऊन पेट्रोल भरायला लागेल. जास्त ऊन पडलं का जास्त आपण कुठं जात नाही बाहेर. चला गाईच जाम पेट्रोल कमी आहे गाईच. अहो एक कांडी मला तर पेट्रोल टाकायला लागेल ना. तर म्हटल्यामध्ये बंद पडली का झालं वांद. काय राहतं काय भाई विषय. अरे आप्पाचा विषय आहे हा. काय चालू आहे तिथे काम झालं नाही. त्याचं आता नवीन गेट लावणार आहे इकडं. हा आमच्या बाबाजीचं मंदिर आहे. इकडं बघा वस्ती आहे. इकडे हॉटेलचं गाईच. मी आलो होतो इथे पेट्रोल भरायला. बघतो तर खूप गर्दी होती. मग वेटिंगला थांबलो. जोपर्यंत आपला नंबर नव्हता येत तोपर्यंत वेटिंगला थांबलो. तर तसं खूप गर्दी असे. या टाकून तिकडे काहीतरी विषय चालू होता. मग घेतला शूट. मग जाम लागले मला. बघ मी आलो टेलर चौकामध्ये. इथे पाव भाजी सेंटर. मग घेतलं एक वडापाव मस्त की खातापर्यंत ती आई विचारत होती तुझे यूट्यूब चॅनल मी बघते, थँक्यू सो मच. मग घेतला वडापाव खूप टेस्टी होता. भाऊन मनापासून सांगतो जाम वडापाव आवडला. भाई माझा आवडता फेवरेट वडापाव आहे. ठीक आहे. सो हे काय आता करेक्ट टाईम झालेला आहे. 3:45 वाजलेलं आहे. आणि मला मित्रांचा कॉल आला की भाऊ तू कुठे एवढे दिवस तू भेटला ना आम्हाला, तुझी खूप आठवण काढतो आम्ही. ये रे या माझे जीवा मित्र. आलो भाऊ थांबा आलो जाय तुमचा जिगरी मित्र आला. तर काय आपण चावी गोष्टी घेऊन जाऊ मित्रांना भेटायला. खूप दिवस झाले. मला पण मित्रांशी काम होता, भेटता आलं नाही. शूटला येईल तो. चला काय आता सर्व सामान वगैरे घेतलेलं आहे. काय आता चाललं आहे तुम्हाला गोष्ट दाखवतो. लहानाचा मोठा झाला भाऊ. हा बोलायला भाई ऐकर तिला बोलायला भैया की जय. लक्की शेख ज़्यादा गरम पेट्रोल लीकेज होएगा. चालू गाड़ी का बोले चालू गाड़ी. जस्ट राऊंड मारायला, कारण की मित्र गेला बाहेर एका कामानिमित्ताने. इकडे पटेल मार्ट आहे. इकडे पुरं राऊंड बिऊंड मारते आणि इथं सर्वजण आता बसले फॅमिलीसोबत एक प्रश्न करायला लागले गाईड. आणि इथे मी तुमचं ब्लॉग गेलेलं आहे.
राऊंड मारत बसलो होतो तिथे एक भयानक सिंग झाला. एक माणसाच्या आता पट्टी झाला. तो सामान मी उचलून व्यवस्थित ठेवला. मी माझं काम केलं भावांनो. असं काम केलं खूप चांगलं. मला जाम आवडला एकदम. एक पुरा आता मेला चालू इथं. शेवटचा दिवस आहे आता. काय माहिती कधी संपल. पण नक्की तुम्ही विजिट करा. फक्त तिकीट 20 रुपये आहे भावांना. तुम्ही पाहू शकता. तर सर्व पाणीपुरी पुढे सगळं भेटतो इथं. आणि मी तुमचा ब्लॉगर बहिरे सारंग ब्लॉगर. काही आता मी ब्रिजवरती आलेलो आहे. ब्रिजवरती काही हा आमचा ब्रिज आहे. तुम्ही बघू शकता काय किती धक्का ब्रिज आहे भावंडो. मी ब्रिजवरती आलो. आमच्या एकदम पहिल्यांदा ब्रिजवरती आलोय. हे काका बघा काय करतात. धाबा रे मामाचा धाबा बघा कसा एकदम झक्कास. आणि आता काम चालू आहे काय. तिथं काय नवीन गेट लावलंय भावंडो. लवकर तुम्हाला मी गेट दाखवलं. कोणी गावाचा सस्पेन्स ठेवलाय ना. आता एंट्री मारतोय. आमचे थर्ड त्यानंतर मित्रमंडळमध्ये एंट्री मारलेले. हे गाईज भावांनो आता जस्ट मी आराम केला. जसं बाहेर जाऊन आलो तर आराम केला ना. आता 8चा टाईम झालेला आहे. 7:30 वाजलेले आहेत ना. आता नाश्ता बिष्टा करतो. मग जातो बाहेर थोडा राऊंड मारायला. नेहमीप्रमाणे आपल्या चला गाईज नाश्ता करूया. सारंग भाईला फॉलो करा. जादव कंपनी सारंग भाईला फॉलो करा. भिवंडीचा सर्वात मोठा क्रिएटर बनणार आहे आता. सारंग भाई ब्लॉग्स. श्रेय भोईर भाव इन मर्चंट नेव्ही. बोट ड्रायव्हर. एकदम न्यू खतरनाक फुल मजा येते. तू बाबा कुठे आहे आपला. बाबा घरी आहे. भेटत नाही बरेच दिवस झाले. कुठे गेलता स्वराज. जेवायला गेला. मी आलतो इथे विजिट करण्यासाठी तानाजी भुर्जी सेंटर. हा आहे छत्रपती चौकाच्या समोर अवेलेबल आहे. तर चला गायज आपण जाऊया आतमध्ये. काका भुर्जी बनवत बसले होते तोपर्यंत मी घेतली भुर्जी पावचा शूट. खूप छान आहे का भाऊ. इथली टेस्ट A1 शॉप तानाजी. सो हे गायज आता जस्ट टाईम झालेला आहे. 11:30 वाजलेला आहे. त्यांना आता जस्ट घरी आलो आहे. तर काहीच आता सर्व फिरून झाला. नाश्ता बिष्टा पण केला. तर जर आजचा ब्लॉग कोणाला नक्की आवडला असतं तर नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया न्यू ब्लॉग. वॉचिंग बाय.